सोशल मीडियाच्या आहारी जाऊन व्यक्ती आळशी आणि व्यसनाधीन होत आहे, परंतु गंध वाचनामुळे अनेक पिढ्या खडल्याची उदाहरणे असून आजच्या डिजिटल युगामध्ये चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून द्यावे लागले, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक यांनी वाशी येथील ग्रंथ उत्सव प्रसंगी प्रतिपादन केले। वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये धाराशिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि वाशी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी 2 दिवसीय धाराशिव ग्रंथ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता हुसे होत्या। या प्रसंगी मंचावर ग्रंथालय संचालनालयाच्या मुंबईचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोटेवार, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक राम मेकले, नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड आणि अजिंक्य विद्या मंदिर शाळेचे संस्थापक एस.एल. पवार आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलनाने करण्यात आली। या प्रसंगी गजानन कोटेवार, सुनील हुसे, अशोक गाडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। आज सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पुस्तक ग्रंथ दिंडीची मिरवणूक हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर सूर्यवंशी महाराज यांच्या संयोजनाखाली पार पडली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमंत ढाकणे आणि सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भैरवनाथ कानडे यांनी केले। शहाजी चेडे, एमसी न्यूज, वाशी।